नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल, सर्वांना मिळून 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवारांनी वर्तवला अंदाज। म्हणाले, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचा पाठिंबा। सर्व काही सुप्रिया सुळेंना मिळणार असल्यानं अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले पक्ष वाढवण्यात अजित पवारांचा मोठा वाटा। विरोधकांना पराभव दिसत असल्यानं त्यांनी वाढवलेल्या मतांच्या टक्केवारीचा आधार घेतला। सत्ताधाऱ्यांची जोरदार टीका, मतांच्या टक्केवारीबाबत विरोधकांनी उपस्थित केली होती शंका। अमोल कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीत बॉम्बस्फोटातील आरोपी फिरत असल्याचा भाजपाचा आरोप। आपण त्याला ओळखत नसून अशांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे होतं। अमोल कीर्तीकरांचं प्रत्युत्तर, अमोल कोल्हे माझ्याकडे राजीनामा देत होते, अजित पवारांचा हल्लाबोल। कोल्हे म्हणाले, राजीनाम्याची गोष्ट मी कधीही पब्लिकली केली नाही। निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांविरोधात तडीपाराची नोटीस। बडगुजरांनी तडीपाराची नोटीस स्वीकारली नाही, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं बडगुजरांचं स्पष्टीकरण। इस्लाम धर्माचा पालन करणारा कोणताही व्यक्ती लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहण्याचा दावा करू शकत नाही, लखनौ खंडपीठाचं निरीक्षण। पत्नी हयात असताना सुद्धा लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहण्याचा अधिकार नाही। जपान विरुद्ध मंगोलिया यांच्यात झालेल्या T20 सामन्यात नवा विक्रम, अवघ्या 12 धावा करत मंगोलिया संघ झाला ऑल आउट। ॲनिमलच्या यशानंतर रश्मिका मंदाना दिसणार सिकंदर चित्रपटात, सलमान खान सोबत करणार स्क्रीन शेअर। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvarad.com।